नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे कॅन्सरपासून मुक्ती, अर्थातच त्यावरती असणारे अमृतवेद उपचार. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी वैद्यराज दिलीप गाडगीळ सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली समोर ओळख करून देतोय वैद्यराज दिलीप गाडगीळ सरांची. नमस्कार सर. नमस्ते. वैद्यराज दिलीप गाडगीळ सरांचं व्यक्तिमत्व केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे. मला आवर्जून सांगावं वाटतं की त्यांचा शिष्य परिवार आता केवळ भारतातच नव्हे तर जर्मनी, ऑस्ट्रेलिया, UK, US सगळीकडे पसरलेलं आहे संपूर्ण जगभरामध्ये. आणि विशेष करून नेहमी ह्या सर्व देशांमध्ये ते आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सातत्याने जात असतात. मला आवर्जून सांगावं वाटतं की त्यांनी आयुर्वेदामध्ये केलेल्या मूलभूत संशोधनाबद्दल विविध मानसन्मान त्यांना आजपर्यंत मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती भैरवसिंग शेखावत, भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराजजी आणि भारताचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री विलासरावजी देशमुख यांच्या हस्ते त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे. पण या व्यतिरिक्त मला आवर्जून सांगावं वाटतं की आयुर्वेदामध्ये MD आणि त्यानंतर PhD पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी खास करून स्त्री स्कंधेश कोशाचं काम केलेलं आहे टिळक विद्यापीठामध्ये. आणि MPhil ही पदवी सुद्धा त्यांनी संस्कृतमध्ये संपादन केलेली आहे. पण विशेष करून कॅन्सरवरचं जे मूलभूत संशोधन आहे ते आज वैद्यराज गाडगीळ सरांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने गेली 40 वर्ष होत आहेच. काही काळ ते दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला ते आयुर्वेद कन्सल्टंट म्हणूनही कार्यरत होते. या व्यतिरिक्तही विविध असणाऱ्या भारतातील आयुर्वेदाशी निगडीत संस्था आहेत ज्यावरती ते सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या ते विशेष करून अमृतवेद चिकित्सालय जे पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत, ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला सर्व प्रकारच्या कॅन्सरसाठी ठोस उपचार मिळणार. आणि कॅन्सरचा असणाऱ्या एकंदरीतच मूल संशोधन आणि मूलभूत संशोधन झालंच आणि त्याचबरोबरीने त्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी ह्याच उद्देशाने आजचा कार्यक्रम आहे. वर्ल्ड कॅन्सर डेच्या निमित्ताने, जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने. आणि मला आवर्जून सांगावं वाटतं की ह्या विषयी अवेअरनेस निर्माण करण्यासाठी विशेष वेबसाईटची निर्मिती केलेली आहे वैद्यराजांनी. आपण आता वेबसाईट बघताय, cancerholisticguidance.com ही वेबसाईट आहे ज्याची निर्मिती केलेली आहे वैद्यराज दिलीप गाडगीळ सरांनी. www.cancerholisticguidance.com ह्या वेबसाईटला जाऊन आपण एकंदरीतच कॅन्सरवरती असणारा होलिस्टिक अप्रोच विषयी माहिती घेऊ शकता. आणि त्यासाठी जरूर आपण ह्या वेबसाईटला व्हिजिट द्या. आणि या व्यतिरिक्त आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा कॅन्सर असो आपण निराश होऊ नका. पुढे संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहे जरूर टिपून घ्या. हे खास करून कॅन्सर रुग्णांसाठीचे हेल्पलाईन आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता आणि विशेष करून कॅन्सरवरती मार्गदर्शन सुद्धा घेऊ शकता. तर कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मला पुन्हा एकदा प्रेक्षकांना एक नम्र निवेदन करायचं आहे की आपण जरूर कॅन्सरनी पीडित असाल तर भयभीत होण्याची गरज नाही आहे. आज होलिस्टिक अप्रोच ठेवून आपण कॅन्सरपासून मुक्त जीवन जगू शकता. अर्थातच कसं ते आपण वैद्यराजांना विचारूया. आता सर, एकंदरीतच कार्यक्रमाला सुरुवात करत असताना आयुर्वेदाचा जो दृष्टिकोन आहे कॅन्सर विषयीचा तो कसा आहे सांगा. आणि आता हा जीवनशैलीशी निगडीत आजार हे सगळ्यांच्या लक्षात यायला लागलेलं आहे, तर त्याविषयी आम्हाला मार्गदर्शन करा. हा जीवनशैलीशी निगडीत आजार आहे आणि विशेषतः विजेचा शोध लागल्यानंतर जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल झाले. आणि आत्ताची एकंदर हेक्टिक लाईफस्टाईल किंवा खाणं पिणं या सगळ्या गोष्टी त्याला खरं तर कारण आहेत असणार अशा स्वरूपाच्या. दुर्दैवाने समाजामध्ये त्याची जागृती म्हणण्यासारख्या अशा स्वरूपाची नाही. आणि त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे. संपूर्ण जगभरामध्ये ही मोठी समस्या असणारी अशा स्वरूपाची. तर मला असं वाटतं की मुळापर्यंत जाण्याचं सामर्थ्य, सर्वांगीण विचार करण्याचं सामर्थ्य आयुर्वेदामध्ये खूप चांगलं आहे. म्हणजे आयुर्वेद नुसतं रोगाचा विचार करत नाही तर त्याची कारणं काय आहे, त्याची आधी होणारी लक्षणं अशा स्वरूपाची काय आहे, त्याची नेमकी लक्षणं काय आहे स्वरूपाची, कशाने बरं वाटतं, कशाने त्रास वाढतो, याला उपशय अनुपशय अशा स्वरूपाचं म्हणलं जातं. आणि रोगाची जडणघडण कशी होते या सगळ्याविषयी आयुर्वेद मार्गदर्शन करतो. आणि हा सगळा सर्वांगीण दृष्टिकोन अशा स्वरूपाचा आहे. आणि म्हणून तो लोकांपर्यंत पोचावा यासाठी या वेबसाईटची निर्मिती केली आहे, cancerholisticguidance.com. आणि त्याच्यामध्ये अनेक वैद्य आहेत की जे होमिओपॅथीचे पण डॉक्टर असणारे अशा स्वरूपाचे आहेत जे कॅन्सरवरती या प्रकारचे उपचार करतात. तेव्हा माझं म्हणणं असं आहे की त्या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि त्यातून तुम्ही फायदा करून घ्या. अगदी सुरुवातीपासून जर पेशंट आमच्याकडे आले तर जास्त बरं असणार अशा स्वरूपाचं आहे. आधुनिक वैद्यकाच्या जोडीला तुम्ही आयुर्वेदाचे उपचार निश्चितपणे घेऊ शकता. आणि जर डिसीज फ्री स्टेट, रोगविरहित अवस्था यामध्ये जरी तुम्ही आलात तरीसुद्धा पुन्हा आजार होऊ नये यासाठी निश्चित उपचार करता येतात. तर माझी सगळ्यांना कळकळीची अशा प्रकारची विनंती आहे की आधुनिक वैद्यकाचे उपचार पूर्ण संपल्यानंतरच आयुर्वेदाचा विचार करायचा अशी गोष्ट ठेवू नका.
खऱ्या अर्थाने पहिल्यापासून सर्वांगीण विचार करून जर आयुर्वेदाचे उपचार घेतले गेले तर नक्कीच फायदा जास्त चांगला अशा स्वरूपाचा होतो. येस, आपण हे जाणून घेतलं तर वैद्यराजांकडनं की एकंदरीतच कॅन्सरसाठी आपल्याला आज ठोस स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत अमृतवेद क्लिनिकमध्ये. आणि खास करून आपण जी वेबसाईट बघितली cancerholistic.com ह्याच्यावरती आपण जरूर भेट द्या. त्या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती मिळणार आहे आणि होलिस्टिक अप्रोच म्हणजे सर्व प्रकारच्या पॅथीज मिळून एकत्रितपणे या ठिकाणी उपचार आपल्याला मिळणार आहेतच, पण विशेष करून आयुर्वेदाच्या उपचारांविषयी मार्गदर्शन आपल्याला ह्यामध्ये उपलब्ध आहे. वैद्यराजांनी काही पुस्तकाचंही लिखाण केलेलं आहे ज्याच्यामध्ये आयुर्वेदी जीवनशैली आरोग्याची गुरुकिल्ली हे एक महत्त्वाचं पुस्तक आहे. आपण हे बघत आहात आता. अनेकविध पुस्तकांचं लिखाण वैद्यराजांनी केलेले, त्यातलं हे पहिलं पुस्तक मी आपल्याला दाखवलं. त्याच पद्धतीने आयुर्वेदीय लाईफस्टाईल द की टू हेल्थ हे इंग्रजीमध्ये असणारं असं पुस्तक आहे जीवनशैलीविषयीचं. ह्याविषयी आपण जरूर मार्गदर्शन घेऊ शकता. त्याच पद्धतीने वसा आरोग्याचा हे एक पुस्तक, एक सर्वसाधारण आरोग्य आपण कशा रीतीने अबाधित ठेवावं यासाठी आणि काय करायला हवं आपल्याला आरोग्य राखण्यासाठी ह्यासाठीचं एक मार्गदर्शनपर पुस्तक आहेच. आणि मग सगळ्यात महत्त्वाची 2 पुस्तकं आहेत. कॅन्सर, हार्ट डिसीज अँड डायबिटीस हे एक पुस्तक आहे आणि ह्याचा लाभ सर्व डॉक्टर्सही घेऊ शकतात आणि विशेष करून जे जनसामान्य ज्यांना याविषयी माहिती हवी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे पुस्तक आहे. आणि आजच्या विषयाच्या अनुषंगाने पुस्तक आहे कॅन्सर आयुर्वेदाचा सर्वांगीण दृष्टिकोन. हे सुद्धा पुस्तक आपल्याला उपलब्ध आहे, तर जरूर ह्याही आपण वाचनामध्ये ठेवावं आणि जरूर एकंदरीतच कॅन्सरवरती मात कशी करायची याचं मार्गदर्शन ह्या पुस्तकातून आपल्याला मिळणार आहे. मला आवर्जून या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांना सांगायचं की आपण हा जो जनजागृतीपर कार्यक्रम करत आहोत वर्ल्ड कॅन्सर डेच्या निमित्ताने, जागतिक कर्करोगाच्या निमित्ताने, ह्याचं संपूर्ण एकंदरीतच लाभ ह्या सर्व कॅन्सरग्रस्त रुग्णांना मिळावा, त्यांना ह्याविषयी अधिक मार्गदर्शन मिळावे यासाठी आपण संपर्कासाठी जे फोन नंबर्स बघत आहात ते टिपून घ्या. आजूबाजूला आपल्याला कॅन्सर पेशंट असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा. आणि वेबसाईट जी महत्त्वाची आहे www.cancerholisticguidance.com ह्या वेबसाईटला आपण जरूर भेट द्या, ही कळकळीची विनंती. आणि सर, अर्थातच आज जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने, वर्ल्ड कॅन्सर डेच्या निमित्ताने हा आपला कार्यक्रम आहे. एकंदरीतच कॅन्सरवरती आयुर्वेदाचे उपचार कशा रीतीने काम करतात किंवा कोणकोणते उपचार आज उपलब्ध आहेत ट्रीटमेंट वाईज, काय काय सांगता येईल? आयुर्वेदाचं एक सुसूत्र आहे की संक्षेपत क्रियायोगो निदान परिवर्जनम. म्हणजे असं की चिकित्सा थोडक्यात काय तर कारणं टाळणं हीच चिकित्सा अशा स्वरूपाची आहे. आणि म्हणून कुठलाही रोग होऊ नये असं जर वाटत असेल तर त्याची जी काही कारणं आहेत ती टाळायला पाहिजेत. अर्थातच कारणं, कॅन्सरची कारणं विविध प्रकारची अशा स्वरूपाची आहेत. त्यामध्ये जीवनशैली ही खूप महत्त्वाची अशा स्वरूपाची आहे. आमची जीवनशैली निसर्गाला अनुसरून अशा स्वरूपाची हवी. आमचं खाणं पिणं हे नैसर्गिक अशा स्वरूपाचं असायला हवं. व्यसनं कोणत्याही प्रकारची नको, प्रदूषण कोणत्याही प्रकारचं नको. तर असं जर झालं तर कॅन्सर मुळात निर्माण होणार नाही. आता आधुनिक वैद्यकामध्ये कॅन्सर होऊ नये म्हणून काय करायचं याच्या बाबतीमध्ये विचार करत असताना अर्ली डिटेक्शन म्हणजे लवकरात लवकर कॅन्सरचं निदान व्हावं याच्यावरती भर दिला जातो. पण अर्ली डिटेक्शन याचाच अर्थ असा की रोग निर्माण झाल्यानंतरच आपण त्याच्याविषयी विचार करतो आहे. मुळात रोग निर्माणच होऊ नये यासाठी जर प्रयत्न करायला हवे असतील तर माझी वसा आरोग्याचा आयुर्वेदिक जीवनशैली पुस्तकं जरूर वाचा आणि त्यातून नैसर्गिक अन्न खाणं, नैसर्गिक जीवनशैली ठेवणं हे त्याचं मूळ कारण. आता हे सगळं करूनही किंवा हे माहिती नसल्यामुळे जर कॅन्सर निर्माण झालाच असणार अशा स्वरूपाचा तर प्रायः असं होतं की कॅन्सर खूप पुढच्या अवस्थेमध्ये लक्षात येतो. आधुनिक वैद्यकामध्ये प्रायः त्याचं निदान होतं आणि मग लगेचच आधुनिक वैद्यकाचे उपचार त्याच्यासाठी सुरू होतात. आणि जेव्हा या उपचाराला मर्यादा येतात आणि असं घडतं की आता पुढे काही करण्यासारखं राहिलं नाही आहे, खूप केमो झाल्या, खूप रेडिएशन झाली, खूप सर्जरीज झाल्या आणि आता मृत्यू अटळ आहे, अशा प्रकारची जेव्हा परिस्थिती येते तेव्हा लोक आयुर्वेदाकडे वळतात. तर हे माझं म्हणणं योग्य नाही आहे. अगदी सुरुवातीपासून आपण जर आयुर्वेदाचे उपचार आधुनिक वैद्यकाच्या जोडीला असणाऱ्या अशा स्वरूपाचे जरी घेतले तर निदान आयुर्वेदानुसार पथ्य काय पाळायला हवेत याच्याविषयीचा उलगडा अशा स्वरूपात चांगल्या प्रकारे होतो. मी आता केवळ आयुर्वेद पण म्हणत नाही, पण योग पण त्याच्या जोडीला घ्यायला पाहिजे असं मी म्हणतो आणि मी स्वतः योगोपचार पण सुचवतो यासाठी म्हणून. आणि मग त्याच्या जोडीला नैसर्गिक अन्न खायला कसं पाहिजे आणि आयुर्वेदिक उपचारांमध्ये पंचकर्म आहेत, विविध प्रकारचे औषध आहेत, वनस्पतीचे उपचार असणारे अशा स्वरूपाचे आहेत, शिरोधारा वगैरे अशा स्वरूपाचे काही कर्म आहेत.
तर ह्या सगळ्या कर्मांचा एकत्रित परिणाम जास्त चांगल्या रीतीने होतो आणि आम्ही मुख्यतः प्रतिकारशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढली तर प्रतिकारशक्ती कुठल्याही रोगाला जिंकू शकते आणि तशी कॅन्सरमध्ये प्रतिकारशक्ती वाढली तर ती कॅन्सरला जिंकू शकते, याच्याविषयी शंका नाही आहे. त्यासाठी खरं तर आम्ही देशी गाईच्या दुधाचा जास्तीत जास्त वापर करतो. A2 मिल्क नावाने जे दूध मिळतं आता, जे देशी गाईचं दूध आहे, ते रसायन सांगितलं आयुर्वेदाच्या दृष्टीने, आणि रसायन याचा अर्थ चांगले प्रशस्त धातू निर्माण करणं असा आहे. असे चांगले प्रशस्त धातू निर्माण झाले तर अर्थातच प्रतिकारशक्ती तुमची चांगली वाढते आणि मग त्यांनी कॅन्सरवरती नियंत्रण येऊ शकतं. आणि म्हणून माझं कळकळीचं सांगणं आहे की शेतकऱ्यांनी तरी विशेषतः आपल्यापुरतं तरी का होईना पण नैसर्गिक अन्न पिटवावं, आपल्यासाठी म्हणून का होईना पण 1 किंवा 2 देशी गाई ठेवाव्यात आणि मग हळूहळू त्याचा प्रचार कसा वाढेल अशा स्वरूपाचं बघायला हवं. आपण हे आता जाणून घेतलं की कशा रीतीने देशी आपल्याला एकंदरीतच अन्नाचा आणि दुधाचा, देशी गाईच्या, त्याचप्रमाणे वाण जे आहे म्हणजे हायब्रिड नको, जेवढं चांगलं आपल्याला वाण वापरता येईल किंवा ऑर्गॅनिक आपण म्हणू शेती, त्याकडे वळणं आवश्यक आहेच. आणि त्याच अनुषंगाने आपल्यालाही आपल्या ज्या सवयी आहेत किंवा जीवनशैलीमधले बदल आहेत ते त्या अनुषंगाने घडवून आणायला हवेत आणि तरच आपल्याला कुठेतरी कॅन्सरचा प्रतिबंध करता येईल, कॅन्सर टाळता येईल. पण जर का आपल्याला हे करून सुद्धा कॅन्सर झालाच, अनेकविध कारणं आहेत आज कॅन्सरसाठी होण्यासाठी, पण जर कॅन्सर झालाच तर आपण निराश होऊ नका. आपल्याला संपूर्ण मदत या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यासाठी फक्त आपल्याला ही जी वेबसाईट आहे www.cancerholisticguidance.com हे वेबसाईट आपण जरूर टिपून घ्या. त्याच अनुषंगाने आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे अमृतवेद क्लिनिकचे हेल्पलाईन नंबर आहेत. या ठिकाणी आपल्याला एकत्रितपणे एकाच्या खाली सर्व प्रकारच्या कॅन्सरसाठी उपचार तर मिळणार आहेतच, पण योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. आणि त्याचप्रमाणे www.cancerholisticguidance.com ह्या वेबसाईटवरती होलिस्टिक अप्रोचने, म्हणजे ज्याच्यामध्ये आधुनिक शास्त्रातील डॉक्टर्स आहेत, तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर्स आहेत, त्याच अनुषंगाने विविध इतर पॅथीचे, होमिओपॅथी, आयुर्वेदाचे डॉक्टर्स आहेत आणि हे सगळे मिळून एकत्रितपणे आपल्याला सल्ला देऊन ह्यातून कशा रीतीने मार्ग काढायचा याविषयी जरूर मार्गदर्शन मिळणार आहे. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे लवकर जर का आयुर्वेदाकडे वळलात, त्यासाठी अमृतवेद चिकित्सेचा लाभ घेतलात तर आपल्याला कॅन्सरपासून मुक्त जीवन जगता येणं शक्य आहे आणि सर्व स्टेजेसमध्ये जगता येणं शक्य आहे. सर, हा पुढचा प्रश्न माझा अर्थातच हाच आहे की एकंदरीतच वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये कॅन्सर होतो. सुरुवातीच्या टप्प्यात आलं अमृतवेदला तर निश्चितच फायदा आहेच रुग्णांना, पण कधी कधी ट्रीटमेंट सुरू झालेली असते, सर्जरी झालेली असते आणि आपल्याला माहितीच आहेत केमोथेरपी, रेडिएशनचे साईड इफेक्ट्स किती आहेत. तर अशा टप्प्यामध्ये सुद्धा त्यांना लाभ होऊ शकतो का, किंवा लास्ट स्टेजच्या कॅन्सर पेशंटसाठी सुद्धा काय मदत करता येणं शक्य आहे, काय सांगता येईल? जर केमो, रेडिएशन अशा प्रकारची चिकित्सा चालू असेल तर त्याचे साईड इफेक्ट्स नक्की होतात, हे सगळ्यांना माहिती असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि मुख्यतः त्याचा साईड इफेक्ट इम्युनिटी डाऊन होते, म्हणजे प्रतिकारशक्ती कमी होते आणि त्याच्यामुळे कॅन्सर पुन्हा पुन्हा उद्भवत राहतो. तर हे होऊ नये म्हणून त्याच्या जोडीला जर आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेतली गेली तर बऱ्याच वेळेला केमोथेरपी चालू असताना असं होतं की WBC काउंट खूप कमी होतो, हिमोग्लोबिन कमी होतं, प्लेटलेट काउंट कमी होतं आणि मग अशा वेळेला ती केमोथेरपी वेळेत पूर्ण करता येत नाही, मध्ये वेळ द्यायला लागतो असणार अशा स्वरूपाचं. तर हे सगळं प्रकरण आयुर्वेदाची ट्रीटमेंट ज्याच्या जोडीला असेल तर बऱ्यापैकी टळू शकतं असं आहे. पण आमचं उद्दिष्ट केवळ ॲलोपॅथीचे साईड इफेक्ट्स कमी करावेत असं नाही आहे, मूळ कॅन्सर चिकित्सा आपण करावी असं आमचं मूळ उद्दिष्ट असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि त्याच्या अर्थाने आम्ही प्रतिकारशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करतो. आमच्याकडे ज्याला रसायन चिकित्सा असं म्हटलं जातं ती आम्ही देतो. मग त्यामध्ये दुधावरती रुग्णाला ठेवणं असणार अशा स्वरूपाचा भाग आहे, किंवा दूध व्यवस्थित जायला लागलं तर ऑर्गॅनिक किंवा नैसर्गिक अशा स्वरूपाच्या भाज्या, डाळी, तांदूळ, गहू, बाजरी किंवा ज्वारी अशा स्वरूपाचं खाणं असं आम्ही सुचवतो. आणि त्याच्या जोडीला आयुर्वेदाचे पंचकर्माचे उपचार किंवा इतर औषधोपचार अशा स्वरूपाचे केले जातात. ह्या सगळ्यांनी किमान पक्षी आपल्याला क्वालिटी ऑफ लाईफ, जीवनमान सुधारायला मदत निश्चितपणे अशा स्वरूपाची होते. आणि अगदी शेवटच्या अवस्थेमधले पेशंट जरी असले किंवा खूप म्हातारे पेशंट असणारे अशा स्वरूपाचे जरी असले तरी किमान पक्षी जीवनमान सुधारलेलं आहे आणि आयुष्य थोडंसं पुढे वाढवता आलेलं आहे अशा गोष्टी प्रायः घडतात. प्रत्येक पेशंटचा प्रतिसाद कसा आहे त्याच्यावरती या गोष्टी बदलतात, पण तरी ऑन ॲन ॲव्हरेज विचार करायचा झाला तर निश्चितच आयुर्वेदिक उपचारांचा फायदा झालेला आहे असं दिसतं. आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने आयुर्वेदिक उपचारांचा फायदा हा खास करून सर्वच कॅन्सरग्रस्त रुग्णांना होऊ शकतो आणि सर्व टप्प्यामध्ये होऊ शकतो. म्हणजे कॅन्सरचा प्रतिबंध करण्यासाठी सुद्धा आहे. त्याच अनुषंगाने जर का आपल्याला कॅन्सर झाला असेल आणि आपण ऑलरेडी ट्रीटमेंट सुरू केली असेल तर
सर्जरी, रेडिएशन किंवा केमोथेरपी सारख्या असणाऱ्या आहे एकंदरीतच उपचार पद्धतींचे साईड इफेक्ट्स आहेत, जे दुष्परिणाम आहेत, हे टाळण्यासाठी सुद्धा आपल्याला अमृतवेद चिकित्सेचा फायदा होणार आहे. आणि त्याच अनुषंगाने ह्या आजारातनं मुक्त होण्यासाठी कायमस्वरूपी, ज्याला आपण म्हणतो कॅन्सरपासून मुक्ती, डिसीज फ्री स्टेटमध्ये सुद्धा कॅन्सर पुन्हा होऊ नये, कारण पुन्हा उद्भवण्याचा कॅन्सर हा धोका सर्वच कॅन्सरग्रस्त रुग्णांना असतो. सो कॅन्सरमधनं बरं झाल्यानंतर सुद्धा तो पुन्हा होऊ नये ह्यासाठी सुद्धा अमृतवेद चिकित्सा आपल्याला या ठिकाणी निश्चित मार्गदर्शन करणारे, निश्चित लाभ देणार आहे. आणि या अनुषंगाने वेबसाईट आपण बघत आहात www.cancerholisticguidance.com, ह्यालाही आपण भेट द्या. फोन नंबर जे स्क्रीनवरती बघत आहात अमृतवेद चिकित्सालयाचे हेल्पलाईन नंबर आहेत. पुणे या ठिकाणी आपल्याला ही चिकित्सालय उपलब्ध आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व प्रकारच्या कॅन्सरच्या बरोबरीनेच आपल्याला इतरही जर का आजार असतील, ज्याच्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार म्हणजेच डायबेटीस, हाय ब्लड प्रेशर किंवा हार्ट डिसीज सारखे आजार झाले, किंवा लठ्ठपणामुळे उद्भवणारे आजार आहेत, किंवा त्याच अनुषंगाने ब्लॉकेजेस, कोलेस्ट्रॉलची समस्या झाली, विविध स्वरूपाचे पोट विकार ज्याच्यामध्ये आपल्याला ॲसिडिटी, आम्लपित्त, बद्धकोष्ठता, मूळव्याध, भगंदर सारखे आजार आहेत, कोलायटिस सारखे आजार आहेत, IBS सारखा आजार आहे, लिव्हर किंवा किडनी विकार आहेत. ह्याच अनुषंगाने दीर्घकाळ चालणारे त्वचारोग असोत, किंवा खास करून मेंदूच्या निगडीत समस्या आहेत, पॅरालिसिस सारखी समस्या असो, किंवा स्मृतिभ्रष्टासारखी समस्या, आणि या अनुषंगाने स्त्रीरोग ज्याच्यामध्ये आपल्याला आजकाल PCOD किंवा हॉर्मोन्सचे आजार खूप वाढलेले दिसतात, थायरॉइडसारखी समस्या वाढलेली दिसते, स्त्री पुरुष वंध्यत्वाला ती कारणीभूत ठरते. किंवा ह्याच अनुषंगाने मला आवर्जून सांगायचं आहे की संधिवात, गुडघेदुखीसारखी समस्या किंवा मानपाट कंबरदुखीसारखी समस्या, करोनानंतर उद्भवणाऱ्या विविध प्रकारच्या आरोग्यविषयक तक्रारी आहेत, ह्या सर्वांसाठी आपल्याला उपचार मिळणार आहेत अमृतवेद चिकित्सालयामध्ये. त्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवर, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच आज आपण कॅन्सरवरती बोलत आहात आणि कॅन्सरविषयी आपण उहापोह करत आहोतच. एकंदरीतच आपण आता जसं सांगितलं की वेगवेगळ्या स्टेजमध्येच अमृतवेद चिकित्सा ही काम करते, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची उपचार पद्धती आहेत. प्रतिबंध करण्यासाठी कॅन्सर आपण काय सांगू शकाल? एकंदरीतच काय दिनचर्या, ऋतुचर्या किंवा अशा पद्धतीचं काही वर्णन केलेलं आहे का आयुर्वेदात? काय सांगता येईल? प्रतिबंधामध्ये 2 मुद्दे महत्त्वाचे राहतात. ती ज्यांचं डिसीज फ्री स्टेजमध्ये कॅन्सर आहे, म्हणजे आता सगळं तपासणं नॉर्मल आहे, त्यामुळे लोक एकदम रिलॅक्स होतात की आता बस झाला माझा कॅन्सर बरा झाला अशा स्वरूपाचं. पण तसं नाही आहे. पहिल्या 5 वर्षामध्ये बहुतेक सर्व रुग्णांमध्ये, अगदी 2-3% अपवाद सोडले तर कॅन्सर परत येतो. आणि त्याचं मुख्य कारण केमोथेरपी, रेडिएशन यांनी इम्युनिटी पुन्हा पुन्हा डाऊन होत राहते आणि पुन्हा पुन्हा कॅन्सर उफाळत राहतो. त्यात तो होऊ नये यासाठी म्हणून आम्हाला प्रयत्न करायला हवेत, आमची प्रतिकारशक्ती वाढवायला हवी. त्यासाठी आयुर्वेदाचे उपचार निश्चितच उपयोगी अशा स्वरूपाचे आहेत. पुढची पिढी जी आहे त्या पुढच्या पिढीमध्ये कॅन्सर मुळातच निर्माण होऊ नये, कारण अनुवंशिकता हे कॅन्सरचं मोठं कारण असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि तशा प्रकारचा कॅन्सर निर्माण होऊ नये असं वाटत असेल तर पुढच्या तरुण पिढीने पंचकर्म उपचार करून घ्यावेत आणि आयुर्वेदाची रसायन चिकित्सा चालू ठेवावी. हा जास्त शहाणपणाचा मार्ग आहे. असं नेहमीच म्हटलं जातं की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, पण प्रत्यक्षामध्ये लोक त्यासाठी फार प्रयत्न करत नाहीत. तर मला आता असं वाटतं की विशेषतः जीवनशैली बदलणं, खाण्यापिण्याच्या सवयी बदलणं, नियमित पंचकर्म करून घेणं आणि रसायन चिकित्सा घेणं, असं जर झालं तर पुढच्या पिढीमध्ये कॅन्सर येणार नाही, किंवा आला तर त्याची तीव्रता खूप कमी असणारी अशा स्वरूपाची असेल. तर त्याही लोकांनी खरं तर याचा नक्की फायदा अशा स्वरूपाचा घ्यावा. आणि कॅन्सर पुन्हा उद्भवू नये म्हणून रुग्णांनी तर घ्यावा, त्याच्याविषयी शंकाच नाही. सर, जातात आमच्या प्रेक्षकांना तुमची जी वेबसाईट तुम्ही जी निर्मिती केलेली आहे cancerholisticguidance.com, त्याविषयी सांगा आणि त्यामागचं प्रयोजनही सांगा. मुळामध्ये काय आहे की सर्वांगीण दृष्टिकोन असणं ही खूप गरजेची गोष्ट असते. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा एक सांगोपांग विचार व्हावा म्हणून ते सर्वांगीण दृष्टिकोन अशा पद्धतीने केलं आहे. आणि त्यात आम्ही ग्लोबल नेटवर्किंग करण्याचा प्रयत्न केला आहे. ते आता महाराष्ट्रापुरतं जास्त मर्यादित आहे, पण निरनिराळ्या ठिकाणी माझ्याच कोर्स पास केलेले अशा स्वरूपाचे विद्यार्थी आहेत. माझे 2 कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी आहेत, एक फाउंडेशन कोर्स आणि इन डेप्थ कोर्स. तर ज्यांनी हे कोर्सेस पूर्ण केलेले आहेत असे विद्यार्थी माझ्या या वेबसाईटचे मेंबर झालेले अशा स्वरूपाचे आहेत. रुग्णांना पण त्याच्यामध्ये एक मेंबरशिप घेता येते की ज्यातून त्यांचे पैसे वाचतात अशा स्वरूपाचे. आणि आपण डायरेक्टली या वेबसाईटच्या माध्यमातून त्या वैद्यांच्याकडे पोचू शकतो, त्यांचे ट्रीटमेंट घेऊ शकतो. मी, माझा मुलगा, माझी मुलगी आम्ही ट्रीटमेंट करतोच आहोत आमच्या दवाखान्यामध्ये असणार अशा स्वरूपाची. इथेही तुम्ही येऊ शकता, पण केवळ आमच्यावरती निर्भर न राहता वेबसाईटला जे अन्य मंडळी आहेत त्यांच्याकडे पण तुम्ही जाऊ शकता. आणि तसं झालं तर खऱ्या अर्थाने पहिल्यापासून कॅन्सरचे उपचार घ्या असंच माझं म्हणणं आहे. किंबहुना अगदी ते नाही झालं तर निदान डिसीज फ्री स्टेटला तरी उपचार घ्या.
तर त्याचा फायदा निश्चितपणे होईल. येस, मला वाटतं एक मुलाचं मार्गदर्शन केलं आपल्याला वैद्यराज दिलीप गाडगीळ सरांनी आज जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने, वर्ल्ड कॅन्सर डेच्या निमित्ताने. आपल्यालाही जर का कॅन्सरविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर जरूर कॉल करा. पुढील नंबरवरती संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात अमृतोदय चिकित्सालयाचा हेल्पलाईन नंबर आहे. विशेष करून कॅन्सरच्या बरोबरीने आपल्याला मधुमेह, उच्च रक्तदाब, हार्ट डिसीज, जीवनशैलीचे आजार आहेत, त्वचारोग झाले, स्त्रीरोग झाले, हार्मोनचे आजार, थायरॉइड, PCOD सारखी समस्या आहे किंवा दीर्घकाळ चालणारे संधिवात, गुडघेदुखी, मानपाट, कंबरदुखी सारखे आजार आहेत किंवा पोट विकार आहेत, श्वसन विकार आहेत, दमा, अस्थमा, ॲलर्जी सारखे सर्वांसाठी उपचार या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असणार आहेत. फक्त आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात आणि अनुषंगाने सगळ्यात महत्त्वाची आपण आता वेबसाईट बघत आहोत cancerholisticguidance.com. त्याला आपण जरूर भेट द्या, कारण सर्वतोपरी सर्वोत्तम मार्गदर्शन आपल्याला कॅन्सरवरती या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. आणि कॅन्सरपासून मुक्त जीवन जगायचं असेल तर जरूर अमृतवेद चिकित्सेची कास धरा आणि त्यासाठी कॉल धरा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आजच्या कार्यक्रमात सहभागी झालो आणि अमूल्य मार्गदर्शनाचा प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.